आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये सक्तीनं किंवा फसवून केल्या जाणाऱ्या धर्मांतराला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला अखेर राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे। राष्ट्रपतींच्या मंजुरीच्या मोहरनंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात हा कायदा अधिकृतपणे लागू झालाय। या कायद्यामुळे राज्यात बळजबरीनं किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्यांविरोधात अत्यंत कठोर कारवाई आता केली जाईल। राज्य सरकारनं हा कायदा विधिमंडळामध्ये पारित करून घेतलेला होता आणि तो राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलेला होता। अखेर राष्ट्रपतींनी या कायद्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर महाराष्ट्रात हा कायदा आता लागू होईल। जबरदस्ती, धमकी, फसवणूक, आमिष देऊन धर्मांतरास प्रतिबंध। तर लग्नाचं खोटं आश्वासन देऊन धर्मांतर केल्यास या कायद्यानुसार आता कारवाई होईल। धर्मांतराचा गुन्हा दखलपात्र, कठोर शिक्षेची तरतूदही करण्यात आली। स्वेच्छेच्या धर्मांतरासाठी 60 दिवस आधी अर्ज करणं बंधनकारक असेल। सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आणि पडताळणी आवश्यक। आंतरधर्मीय विवाहातील अपत्याच्या धर्मासंदर्भात स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे। आंतरधर्मीय विवाह झाल्यास अपत्याला आईचा धर्म लागणार। धर्मांतर स्वेच्छेनं झाल्याचं सिद्ध करण्याची जबाबदारी ही संबंधितांवरच असेल। संशयास्पद धर्मांतराबाबत नातेवाईकांनाही तक्रारीचा अधिकार देण्यात आलाय। आणि जर कायद्यांचं उल्लंघन झालं तर त्यासाठी 7 वर्षापर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली आहे। पुनरावृत्ती झाल्यास शिक्षेत वाढ होईल। 10 वर्षांपर्यंत मग कारावास भोगावा लागेल।